तर आज आपण करणार आहोत एकदम वेगळ्या आणि मस्त चविष्ट असं वेगळ्या पद्धतीचं चिकन करणार आहोत। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। तर त्याच्यासाठी मी इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय। तसंच त्याच्यामध्ये 2 अंडी टाकून घेतलेत। तसंच 2 अंडी घेतलेत मी, तर त्या आता अंडी आपल्याला फोडून घ्यायचेत। तर ह्या चिकनमध्ये नवीन म्हणजे हे आपण अंडी टाकणार आहोत। अंडी टाकून चिकन असं मॅरिनेट करून घेणार आहोत, म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी टाकून घ्यायचे। तर मी इथं 2 अंडी घेतलेत। 1 किलो चिकनसाठी 2 अंडी बस झाले। तर आता हे दोन्ही अंडे आपल्याला छान असं चिकनला मिक्स करून घ्यायचे। हातानेच मिक्स करायचं, चमच्याने चांगलं मिक्स होत नाही, म्हणून हात स्वच्छ धुवून असंच चिकनला अंडे मिक्स करून घ्यायचे। तसंच अंडी मिक्स झाल्यानंतर मी इथं 1 वाटी दही घेतलंय आणि दह्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून ते दही छान असं मिक्स करून घेतलंय। तर हे दही छानपैकी चिकनला मिक्स व्हावं म्हणून मी दह्यामध्ये थोडंसंच पाणी टाकून ते दही छान असं फेटून घेतलंय आणि चिकनसुद्धा छान असं आपलं मॅरिनेट होईल, म्हणून ह्याच्यामध्ये दह्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून आता ते हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे। तर 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा मोठा आपला पोहे खायचा त्या अर्धा चमचा मी गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे। तसंच चिमूटभर हळद, 2 चमचे धने पावडर आणि 2-3 चमचे मिरची पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। तर मी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मिरची पावडर टाकून घेतली आहे। तर सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तसंच इथं मी कसुरी मेथी घेतली आहे। तर ही कसुरी मेथी छानपैकी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून आता सगळे मसाले आपल्याला चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे मॅरिनेट आपल्याला 1 तासासाठी छान असं मिक्स करून झाकून 1 तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे। 1 तासभर म्हणजे असं छान असं आपलं चिकन हे मॅरिनेट होतं। तसंच आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। मी 1 तासासाठी हे छान असं मॅरिनेट करायला ठेवून देते। तर आपलं चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं आपण आणि त्याला आता 1 तास झाले, म्हणून आता आपल्याला मसाला करायला घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, 2 पळी तेल टाकलं आहे। तसंच आलं आणि लसूण म्हणजे अद्रक लसूण असं मी छानपैकी वाटी भरून घेतलं होतं, ते तेलामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण ह्या रेसिपीसाठी जास्त वापरलं तरच भाजीला छान अशी चव येईल, म्हणून मी इथं आलं आणि लसूण छान असं जास्त घेतलेलं आहे। तसंच ह्याच्यामध्ये मी टाकून घेते पांढरे तीळ, इथं तीळ घेतलेत मी। तर पांढरे तीळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, ते सुद्धा छान असं तेलात मिक्स करून घ्यायचं आहे। पांढरे तिळानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काजू घ्यायचे आहेत। तर मी इथं 10-12 काजू घेतलेत, तर ते काजू पण छान असे तेलात मिक्स करून घेतलेत। तुम्ही तेलात परतण्याऐवजी तुम्ही भिजत देखील घालू शकता, पण मी डायरेक्ट परतलेले आहेत। तसंच 4 कांदे मी असे मोठे कट करून घेतले होते, ते कांदे आणि 4 टोमॅटो। टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्या प्युरीला जास्त लागणार आहे। आपल्याला छान अशी चिकनची ग्रेव्ही तयार करायची आहे, म्हणून टोमॅटो पण जास्त घेतला आहे। 4 टोमॅटो आणि 4 कांदे छान असं ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला
परतून घ्यायचं आहे. तर आता हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी म्हणजे 1 कप, छोटा कप मी पाणी टाकलेलं आहे. तर पाणी टाकून आपल्याला हे छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर बघू शकता 1 कपभर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. तर आता पाण्यामध्ये आपल्याला हे छान असं पाणी आटेपर्यंत कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि आपले काजू छान असे आपल्याला शिजून द्यायचे आहेत. तर आता हे झाकून आपण 5 मिनिटासाठी पाणी आटेपर्यंत ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता एक 5 मिनिटानंतर आपल्या मसाल्यामधलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि आपला मसाला छान असा परतून झाला आहे. तर आता हा मसाला मी थंड करायला ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे, म्हणजे सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा मसाला सगळा वाटून घेतलेला आहे. तर आता आपल्याला चिकनला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथं कढई घेतली आहे. कढईमध्ये 4-5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तसंच तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेतली आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेत. तसंच 4-5 लवंग, 3 काळी मिरी जास्त वापरायची नाही आहे, 3 बास झाल्या. तसंच 2 चक्री फूल, 1 मोठी विलायची आणि कसुरी मेथी पुन्हा एकदा तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. तर आता हे छान असं तडकल्यानंतर आपण जी प्युरी केली होती ती प्युरी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, म्हणजे जी पेस्ट करून घेतली होती आपण पूर्ण मसाल्याची ती टाकून घ्यायची आहे. तसंच 2-3 तुकडे दालचिनीचे मी तेलात टाकून घेतलेले आहेत. तर छान असे आपले खडे मसाले तडकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. तर मसाला टाकून छान असा आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आणि ह्या रेसिपीसाठी तेल जास्तच लागतं. जास्त तेलातच ही रेसिपी छान अशी परतून होते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते. तर आता हे तेलामध्ये छान असं आपल्याला पूर्ण तेल ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स झाल्यानंतर एक 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण लावून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 5 मिनिटानंतर आपला मसाला छान असा परतला आहे. तर वरून मी आत्ता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे चिकन मसाला आणि 1 चमचा पुन्हा एकदा मिरची पावडर मी टाकून घेतली आहे. आपण मॅरिनेट करायला 3 चमचे आणि आत्ता 1 चमचा म्हणजे पूर्ण 4 चमचे अशी आपली मिरची पावडर झालेली आहे. तर सगळा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता 5 मिनिटानंतर आपला मसाला परफेक्ट असा रेडी झालेला आहे. छान अशी आपली ही ग्रेव्ही चिकनची तयार झाली आहे. आणि आता आपण जे चिकन 1 तासभरासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकनसुद्धा छान असं मॅरिनेट झालं आहे. तर आता ते चिकन पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चिकन शिजेपर्यंत आपल्याला सारखं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे.
आणि सारखं हलवत राहायचं जेणेकरून कढईला चिकन लागणार नाही. तसंच इथं मी वाटीभर कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतली होती. ती कोथिंबीर पण चिकनमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि शेवटला आपलं गरजेचं ते म्हणजे चवीनुसार मीठ. तर चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये टाकून घेते. मीठ टाकून पण आपल्याला परत एकदा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि अजून एक चमचा मी धनेपूड वरून टाकून घेतलं आहे. थोडंसं तिखट मला कमी वाटलं त्याच्यामुळं मी मिरची पावडर अर्धा चमचा परत एकदा टाकलेलं आहे. आणि ज्या वाटीमध्ये आपण मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्यातलासुद्धा मसाला काढून आपल्याला घ्यायचा आहे. तर आता हे झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर बघू शकता सारखं मिक्स करत राहून आपलं चिकन छान असं परफेक्ट शिजलेलं आहे. चिकन पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला थोडंफार गरज वाटली तर टाकायचं, नाहीतर दह्याला पाणी सुटतंच म्हणून जास्त काही पाणी टाकायचं नाही. तर बघू शकता छान अशी आपली चिकनची वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे आणि खायला तर अप्रतिम अशी लागते. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही चिकनची ग्रेव्ही आवडली असेल एकदम वेगळ्या पद्धतीची तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला ही चिकनची वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही कशी वाटली. तर थोडीशी कोथिंबीर मी वरतून अजून परत एकदा टाकून घेते. छान असं आपला चिकन ग्रेव्ही तयार झालेला आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा.